अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय। मानकरांविरोधात पुण्यातील समर्थ पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय। बलात्कार प्रकरणी अटकेत असलेल्या शांतनू काकडे आणि मानकरांमध्ये आर्थिक देवाणघेवाण झाले। दीपक मानकरांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे। अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे माजी राज्य उपाध्यक्ष असलेले शांतनू कुकडेला पुणे पोलिसांनी काही महिलांच्या तक्रारीनंतर बलात्कार प्रकरणात अटक केली। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत जोडले। बालाजी, पुणे शहरातल्या खरं तर राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षातलं एक मोठं नाव म्हणजे दीपक मानकर, मात्र आता त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। काय याबाबतची संपूर्ण माहिती? कारण नक्कीच उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आहेत दीपक मानकर, आणि दीपक मानकर यांच्यासोबत शंतनू कुकडे यांचे काही संबंध होते, काही व्यवहार झालेले होते। शंतनू कुकडे याला बलात्कार प्रकरणामध्ये आणि काही मुलींना घेऊन वेश्याव्यवसाय केल्याप्रकरणी अटक झालेली होती, आणि त्या चौकशीमध्ये दीपक मानकर यांची सुद्धा चौकशी झालेली होती। त्यावेळी त्यांनी सांगितलेले होते की शंतनू कुकडे आणि माझा काहीही आर्थिक व्यवहार झाला नाही, मात्र 1 कोटीच्या पुढे हा सगळा आर्थिक व्यवहार पोलिसांच्या तपासातून समोर आलेला होता। पोलिसांनी त्या संदर्भात चौकशी सुद्धा केलेली होती। तो व्यवहार जो आहे तो झालेला आहे, त्यामुळे बनावट कागदपत्र आणि बनावट व्यवहार केल्याप्रकरणी आता हा गुन्हा दाखल झालेला आहे। सत्ताधारी पक्षाच्या शहराध्यक्षावर गुन्हा दाखल झालाय, त्यामुळे पोलीस पुढे काय कारवाई करणार हे पाहावं लागेल। मात्र अजित पवारांची राष्ट्रवादी सध्या पुण्यात अडचणीत आल्याचं पाहायला मिळतंय। बालाजी, खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। अजित पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या अडचणीमध्ये वाढ झालेली आहे। बलात्कार प्रकरणामध्ये अटक असलेल्या शंतनूसोबत आर्थिक पद्धतीनं देवाणघेवाण झाल्याची माहिती पोलिसांच्या चौकशीत मात्र मानकर यांच्याकडून खोटी कागदपत्रे सुद्धा सादर करण्यात आल्याचा आरोप आहे। त्यामुळे दीपक मानकर यांच्या आगामी काळात आता अडचणी वाढण्याची शक्यता आहे।